खरं सांगू, मला तुला सोडून नाही जायचंय. आता कुठे आपल्यातली भांडणं संपली होती आणि तुझ्या सुपरनॅचरल पॉवर संबंधी माझा अभ्यास सुरू झाला होता. आणि निखिलच्या बाबतीत सुद्धा मला तुझी मदत करायची आहे. हे सगळं असं अर्धवट टाकून मला नाही जावं होत आहे. ओके स्वप्नील, आजोबा जातायत, तूही जातोयस. इट्स ओके. एक सांगू, आपल्याला जेव्हा असं वाटतं ना की आपल्या आयुष्यातून कोणीतरी जात आहे, तेव्हा कधी कधी ती जागा कोणाच्या तरी येण्यासाठी तयार झालेली असते. प्रिया, आपण कोकणात शुभ्राकडे गेलेलो असताना तू काही नंबर डिलीट केले होतेस आणि त्यात एक महत्वाचा नंबरही तू डिलीट केला होतास. तेव्हा तुला तो नंबर कदाचित अनवॉन्टेड वाटला होता, पण आज तुझ्याकडे पाहताना मला असं वाटतंय की तो नंबर तुला हवा आहे आणि तो तुला मिळत नाही. काय ग, त्या रातच्याला मला कशाला बोलावलं? इथून कुठेतरी दूर निघून जायचा प्लॅन केलाय मी. काय बोलतेस तू? माझं काय? पण हल्ली ना प्रत्येक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध होती. तू असं करू नकोस. सोपन, मी कायमची सोडून जात नाहीये, परत येईन. अगं, काल एक माणूस माझ्याकडे आला होता, तुझा पत्ता विचारत होता. माझा? होय. कसा होता दिसायला? दाढी वाढलेली होती, काळा कुळकुळीत होता, पण पांढरे कापडे घातली होती, डोक्याला गज लावला होता. दिसत होता वारकरी, पण नजरेनं वाटत होता मारेकरी. परमेश्वर, परमेश्वर होता तू. इथपर्यंत येऊन पोचलाय. होय, माझ्याकडे आला, मला धमकी देत होता. मी सांगितलं काही सांगणार नाही, काही पत्ते दिलं नाही. त्यांनी तुला काही केलं? केलं, लय गोंधळ घातला. तो मी त्याला ऐकतोय काय, माझा नरड दाबायला आला. तेव्हा चक्कर आल्याचं सोंग घेऊन पडलो, नाहीतर मला उचलून नेणार होता. हो, मी पडलो म्हणतो की याला. माणसापासून सावध राहा सोपान. अगे सोड, असले 56 येऊ देत, नाही झोपावलं तर नावाचं सोपान नाही. आता ताकद नाही म्हणून, पण पूर्वीचा सोपान असतो ना, तर त्याला जित्ता काढला असता. इकडे चल मग. कोण हे इथे काय करतोय? तू ओळखतोस त्याला? एकदा माणूस पाहिला की जलंबर इसरत नाही. सोपान ह्यो त्या काळ्या कुळकुळीत दाढीवाले बरोबर होता. परमेश्वरचा माणूस. परमेश्वराने मला पकडण्यासाठी किती जणांना कामावर लावलं दिवस. चल, इथे थांबण्यात धोकायचं. चल चल चल. झाली तयारी? या ऑलमोस्ट डन. मला वाटलं तू शुभ्रालाही बरोबर घेऊन जात असशील. हा, एकदा विचार केला होता तिला घेऊन जाऊया. मग म्हटलं की मी तिथे सतत कामात असणार आणि ती. एखादा फोन तरी कर दिवसभरात. डेफिनेटली. स्वप्नील, आय एम सॉरी. फॉर व्हॉट?
आपलं हे तिसरं मोठं प्रोजेक्ट, पण यावेळेला सुद्धा मला माझ्या घरच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आणि सगळी जबाबदारी तुझ्यावरच येणार. कम ऑन आधी, मी असं काहीही वाटून घेत नाहीये आणि तू सुद्धा प्लीज वाटून घेऊ नकोस. अरे हे सगळं प्रोजेक्ट मला कंप्लीट करायला लागणार आहे असं कोण म्हणालं तुला? म्हणजे तू मीन व्हाईल जे काही काम करून ठेवलंस ना, त्यामुळे मला 10% सुद्धा काम राहिलेलं नाही. काय बोलतोयस? सिद्धेश, हे काय? हे कधी आलं? काल. आता तू वाड्यावर निघालास त्यामुळे मला जायला लागेल. नाही म्हणजे तो प्रश्न नाहीये, प्रश्न प्रियाचा आहे. मुन्नाच? आधी गेले काही दिवस मी प्रियाची सपोर्ट सिस्टीम झालोय. तुला माहितीये की बऱ्याच गोष्टी ती माझ्याबरोबर शेअर करते. आता तू आणि आजोबा दोघंही वाड्यावर निघाला आणि मलाही बेंगलोरला जायला लागणार आहे. जर प्रिया पुन्हा एकटी पडली तर? तू नको काळजी करूस. आई बाबा आहे, शुभ्रा पण आहे. ठीक आहे, पण तिला सांगून जा. न सांगता केलास तर तिला वाईट वाटेल. ऑफकोर्स, मी उद्या सकाळीच बोलतो तिच्याशी. आदिराज, बोल, काय खबर आहे? म्हातारा भेटला तिला. मग तू काय करत होतास? मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही मिळाले दोघं. नीट लक्ष ठेवता येत नाही? एक काम कर, आता परत जर तो म्हातारा वाड्याच्या बाहेर येताना दिसला तर ताबडतोब फोन कर आणि मागावर राहा त्याच्या. बरं, ठीक आहे साहेब. काय ग? आई कुठे? त्या त्यांच्या खोलीत आहेत. बरं झालं, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आई आली ना तर बोलू देणार नाही. प्रिया, आईंनी सांगितलं ना या घरात कुजबुजून बोलायचं नाही म्हणून. त्या पुन्हा आल्या ना. शुभ्रा, तिची बाजू घेऊ नकोस. मला खरंच काहीतरी महत्वाचं सांगायचंय आणि मी हे तिच्याशी बोलत नाही ना, म्हणून तिला वाटतं मी गॉसिप करते म्हणून. मग त्यांना सांग ना. तू ऐकणार आहेस की नाही माझं? बरं बोल. थांब जरा, मी आई काय करते बघून येते पटकन. शुभ्रा, अगं काय सांभाळ शुभ्रा, ये इथे ये. शुभ्रा, काय झालं तुला अचानक? बस बघू, बस बस. मी पाणी आणते. हे घे पाणी. शुभ्रा, काय झालं सांग. प्रिया, तुला कसला आवाज ऐकू आला? आवाज कसला? कोणीतरी काहीतरी खणतंय असा आवाज ऐकू आला का तुला? खणतंय? कुठे? कुठे ते माहित नाही, पण अगदी स्पष्ट. आणि हळूहळू तो आवाज वाढत जात होता आणि मला एकदम गरगरल्यासारखं झालं ग. हे घे पाणी पी आधी. आता मला बरं वाटतंय.
तू काय म्हणत होतीस मगाशी? बरं वगैरे काही नाही, आपण नंतर बोलू, तू आधी आराम कर. चल. प्रिया, अगं स्वयंपाक राहिलाय. शुभ्रा, स्वयंपाक आई करेल ना, तू आधी आराम कर. चल बघू. शुभ्रा, शुभ्रा, काय पंत झाली का बॅग भरून? हो भरली ना, सगळी बॅग भरून झाली. हे काय बॅग भरलीच नाहीयेस? ती भरलीच जात नाहीये. कशी भरली जाणार? कशी भरतोयस ते बघ. आजोबा, तुमची बॅग ना शुभ्राने भरून दिली. कपड्यांना इस्त्री करून, नीट घडी घालून, मन लावून भरून दिली. हा, आम्हाला कुठे अशी VIP ट्रीटमेंट? शुभ्रा, अरे अरे, तू आता वाड्यावर निघालायस ना, म्हणून तिचं चित्त थाऱ्यावर नाहीये. तिला आणखीन सतावू नकोस. भर भर बॅग भर. आजोबा, शिक्षा आहे ही. असू दे. आणि मला बरं का विष्णूला फोन लावून दे. वाड्यावर जाण्यापूर्वी त्याच्याशी बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. काल फोन करतो म्हणाला होता, विसरला बहुतेक. किंबहुना आपण जाणार म्हणून त्याची लगीन घाई चालू असेल. तेवढा फोन लावून दे. हो 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 हो. आजोबा, शांत व्हा. नाही, शांतपणे बसा एका जागी. वाड्यावर जायचं म्हटलं ना की अचानक तुमच्या अंगात उत्साह संचारतो ना. अरे संचारणारच. वाडा आहेच तसा ओढ लावणारा. आणि यावेळी त्यानं तुलाही बोलावणं पाठवलंय. हो, मला बोलावणं पाठवलंय खरं, पण ज्यासाठी बोलावणं पाठवलंय ते काम व्हायला पाहिजे ना. आदिनाथ, आपलं काम होईल की नाही अशी शंकाही मनात आणू नये. किंबहुना आपलं काम होणारच असा आत्मविश्वास ठेवावा. कर्म करत राहायचं. श्रद्धेनं आणि प्रामाणिकपणानं केलं ना की ते काम होतच. खरं आहे आजोबा. याच्याबद्दल बोलतोय मी. करा करा, कर्म करा. कर्म माझं. हो, मी जरा बाजारात जाऊन येतोय, तोपर्यंत काय गोंधळ घालू नका. हो, आता माझ्याकडे वेळ नाही आहे तुमच्याशी बोलायला. दुपारपर्यंत मालक येत आहेत, त्यांची खोली साफ करायची आहे, बाजारातून बरंच सामान आणायचं आहे. दिने येतोय. हो, आणि बरोबर आधी पण येतोय. काय म्हणतोस? हो. दोघं बी येतात? हो. म्हणजे तुला त्या बाईचं भूत पुरं दिसलं का? बरं झालं आठवण केलीत ती. ते बाईचं भूत नव्हतं, ती बाईच होती. आणि ती कोण होती ते सुद्धा मला कळलंय. कळलं? ती बाई होती का? तुम्हाला माहित नाही? कळेल. मालक आले ना की सगळं कळेल. आणि एक सांगून ठेवतोय, मला मध्ये मध्ये तुमची लुडबुड नकोय, म्हणून तुमचं सगळं सामान मागच्या खोलीत हलवलंय. कळलं? पण मला एक सांग, ते कशाला येतात? कशाला म्हणजे? अरे वाडा त्यांचा आहे, ते पाहिजे तेव्हा येतील, पाहिजे तेव्हा जातील. इथे बरीच कामं खोळंबली आहेत, ती पूर्ण करायची आहेत, म्हणूनच ते येत आहेत. तीन आधी? हो, आणि आली तर शुभ्राताई सुद्धा बरोबर येणार आहे. आता तुमचं ते पाय मोकळं करणं, लांबच्या डॉक्टरकडे जाऊन औषध आणणं, सगळं बरोबर बंद होईल. तुम्ही आत्ताच जाऊन आपल्या खोलीमध्ये बसा. चला. मला पुन्हा काही भास सुरू झालेत. कसले भास मिस्टर शास्त्री? मागे मला जसे ढगांच्या गडगडण्याचे आवाज यायचे, तसे आता मला काहीतरी खणण्याचे आवाज येतात. काय खणण्याचे? दिसत नाही त्यामुळे नीट लक्षात येत नाही, पण बहुतेक ते पहारीचे घाव आहे. पण ती पहार नेमकी कशावर आपटली जाते तेच कळत नाहीये.
कधीपासून होत आहेत हे भास मिस्टर शास्त्री? तरी 2-3 वेळा झाले. आणि डॉक्टर, जेव्हा जेव्हा हे भास झालेत तेव्हा तेव्हा तो आवाज वाढत गेला, अगदी त्रास होईल इथपर्यंत. आणि ते घण आपल्याच डोक्यात पडतायत असं वाटतं. डॉक्टर, पुन्हा हे भास सुरू झालेत. हे काही संकेत तर नसतील? हे सगळं का होतंय, कशासाठी होतंय हे सांगणं खूप कठीण आहे मिस्टर शास्त्री. कदाचित हे संकेत असू शकतील. पण मग हे संकेत चांगले असतील की वाईट? ते सांगणं खूप कठीण आहे मिस्टर शास्त्री. पण जर दिवसागणिक या भासांमध्ये काही बदल होत असतील तर आपण अंदाज बांधू शकू. त्यामुळे या भासांसंदर्भात कुठलीही घटना घडली तर मला लगेच कळवा मिस्टर शास्त्री. लहानातली लहान, मोठ्यातली मोठी सुद्धा. प्रथमेशने काढलेल्या चित्राची मदत घेऊन आदिनाथ वाड्यात गेलेत. मला येणाऱ्या संकेतांचा या शोधाशी काही संबंध असेल? आणि असला तर तो सकारात्मक असेल की नकारात्मक? कसला विचार करतेस? तुला वाटणारी भीती अनाठायी आहे. ते ज्या मोहिमेवर गेलेत तिथे त्यांना कोणताही धोका असेल असा विचार करण्यापेक्षा त्यांच्या समोर कोणतंही संकट येणार नाही म्हणून श्रीकृष्णाकडे प्रार्थना कर. शिवाय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत वाड्यात त्यांच्यावर कोणतंही संकट येणार नाही. निश्चिंत राहा. आजोबा, या सगळ्या गोष्टी वाड्यातल्याच आहेत. म्हणजे या तुळशी वृंदावनाच्या आकारापासून ते श्रीकृष्णाच्या मूर्तीपर्यंत. आणि प्रत्येक वस्तूला इतिहास आहे. सुरुवात कुठल्या वस्तूपासून करायची? म्हणजे कुठल्या वस्तूचा डायरेक्ट संबंध खजिन्याशी असू शकतो? ढोबळ मानाने पाहायला गेलं तर प्रत्येक वस्तूचा खजिन्याशी संबंध असू शकतो. नाही, पण यात खूप वेळ जाईल आजोबा, आणि आपल्याला जास्तच गोंधळायला होईल. खजिना शोधणं इतकं सोपं नाहीये आदिनाथ पंत. महादेव दादाची हीच तर खुबी होती. समोरच्या माणसाला तो अगदी बुचकळ्यात पाडायचा. पण सुरुवात तर करायला हवीच. मी काय म्हणतो, घे देवाचं नाव आणि कर सुरुवात.